मनुष्य देह हा प्राकजन्मीय कर्माचे फळ भोगण्यासाठी मिळालेला असून विहित कर्म अवश्य करावीत. म्हणून जोवर देह आहे तोवर तो कर्मे करणारच. त्यास संपूर्णतः व स्वरूपतः कर्मे टाकता येत नाहीत. कर्म हे अटळ अपरिहार्य आहे. मग मनुष्य फार तर विहित सात्विक कर्मे क्लेशकारक म्हणून टाकील, पण त्याऐवजी विषयोपभोगाच्या इच्छेने दुसरी राजस तामस कर्मे करीलच. या मनुष्य देहात अशी रागद्वेषमूलक देह तादात्म्यपूर्वक जी शुभाशुभ कर्मे करतो, म्हणजे त्या रूपाने तो त्याची फळ भोगण्यासाठी पुढील अनेक जन्मजन्मांतरे घेण्याची पूर्वतयारीच करतो. कारण जोपर्यंत आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे तोपर्यंत भोगवासना ही अंतःकरणात हटकून राहणार व त्या भोगाकरिता कर्म ही करावीच लागणार. हे ओघानेच प्राप्त होते. ती कर्मे विहित निषिद्ध ज्या कर्माची असतील त्याच प्रकारची फळे असतात. मनुष्य देहात स्वैर विषयभोगाने निषिद्ध आचरणाने कुव्यवहाराने अतिशय पापकर्म केले तर त्याचे अनिष्ट फळ भोगण्यासाठी त्यास कृमी, कीटक, लोष्ट अशा निकृष्ट अधम योनीत जावे लागते. तसे जर या मनुष्य देहात वेदविहित पुण्यकर्मे केली तर त्याचे इष्ट फळ भोगण्यासाठी अर्थात उत्तम भोगार्थ स्वर्गातील देवादी योनीत जावे लागते. ज्यावेळी शुभाशुभ कर्मे समान अर्थात पाप व पुण्य समभागास येते तेव्हा त्याचे मिश्र फळ भोगण्यासाठी मनुष्य योनीस यावे लागते. मनुष्य हा मागील जन्मातील कर्माची फळे भोगीत असताना जी शुभाशुभ कर्मे करीत असतो ती आणखी पुढील अनेक जन्मास कारणीभूत आहेत. अशा कर्मफलांतरास उत्पन्न करीत राहतात. याप्रमाणे ही जन्ममरणाची रहाटगाडग्यासारखी किंवा घटिका यंत्रासारखी चक्ररूप परंपरा अविरत चालू राहते. या कर्मास टाकण्याचा एकुलता एक मार्ग आहे, ती म्हणजे सर्व कर्मे ईश्वरार्पण करावीत.